त्रास देत होते ना, पाणी वगैरे मारत होते, काही ना काहीतरी करत होते. म्हणजे ते पोरं कुठे आहेत तुझी पोरं? हे तोंडाला काय झालंय? नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी गौरी धुमाळ. एका ताईचा रावेत मधून 2-3 दिवसापासून फोन येतोय. एक रस्त्यावरती आजी एक 5-6 महिन्यापासून राहतीये. तर त्या आजीला आज आपण रेस्क्यू करण्यासाठी चाललेलो आहे. नाव काय आहे तुझं आजी? नाव काय आहे तुझं? काय आहे आडनाव? पोरं कुठे आहेत तुझी पोरं? हे तोंडाला काय झालंय? पडली होती? दिसत का तुला? दिसत? इकडे बघ बरं. एका डोळ्यानेच दिसत का? कुठं पडली होती? रस्त्यावरती? ह्याच्या आधी कुठं होती राहायला? गाव कोणतं आहे तुझं? धामण? कुठं आलं हे? इकडे बघून बोल, इकडे बघून बोल. आता आश्रमात येते ना माझ्या बरोबर? नाही. मी जाते म्हणून आजी ते नेतात तुम्हाला तिकडे व्यवस्थित जागा आहे तुम्हाला राहायला वगैरे. असं नाही राहावं लागणार. इथं पोलीस उचलून हे करतील, नेतील तुला गाडीत. ते बघ तिथं पोलीस थांबलेत तुला घ्यायला. आश्रमामध्ये चांगलं खायला प्यायला असतं. अशी कुठं राहते रस्त्यावरती? नाही नाही, रस्त्यावरती राहता येत नाही तसं. पोलीस बसून देत नाहीत. नाही देत पोलीस. पोलीस तुला न्यायला आलेत बघ. ते बघ मागे, माग बघ. चल चल चल, रिक्षात जायचंय आपल्याला. चल चल लवकर. हे असं नाही राहायचं इथं. पोरांची नावं काय आहेत तुझ्या? पोरांची नावं काय आहेत? एकाचं नाव महातू, एकाचं नाव गुंडू, एकाचं नाव वस्त. किती पोरी आहेत? एकच आहे. एक पोरगी आणि पोरं? मग पोरं सांभाळत नाहीत का तुला? नवरा किती वर्ष झाले? चल चल आश्रमामध्ये चल. आश्रमात जायचंय आपल्याला. चल 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 चल, उठ उठ लवकर. चल चल, त्या बघ रिक्षा आलीये. चल रिक्षात जायचंय आपल्याला. चल दादा, ते बाटली नको घेऊ. उठ चल. ब्लँकेट टाक. हे ब्लँकेट बरं राहू दे. चल बस रिक्षा मध्ये. हे बघ, हे बघ माग रिक्षा आहे. वरती बस, वरती. हळू हळू. त्या ताईने मला फोन केला होता. तिला थँक्यू म्हण. थँक्यू बोल. नमस्कार कर. पण खूप कौतुक आहे तुझं. त्यांना इतकं त्रास देत होते ना, पाणी वगैरे मारत होते, काही ना काहीतरी करत होते. म्हणजे ते ऑफिसचा स्पेस आहे ना, वरती कन्स्ट्रक्शन चालू त्या आहे. बिल्डिंगच्या खाली होते का तिकडे? वरती कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे थोडी भीती पण वाटते की काही ना काहीतरी पडेल. पडल वगैरे. हो.